तर प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट, काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी असते. पण मात्र जे आपल्या जवळ आहे, जे आपण करू शकतो, या गोष्टीचा विचार अनेक जण करत नाहीत. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या तिन्ही माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला काही लय मोठं साहित्य घ्यायची गरज नाही, लाखो रुपयांची गुंतवणूक करायची गरज नाही. तुम्ही फक्त एक साधा हातामध्ये मोबाईल घेऊ शकता. पण मात्र जर तुम्ही मोबाईलचा वापर अगदी चांगल्या पद्धतीनं केला तर तुम्ही त्याच्यामधून लाखो रुपये सुद्धा कमवू शकता. उगाच बोलायचं म्हणून बोलायचं, रिकाम्या गप्पा हाणायच्या, ते आपल्याला जमत नाही. सध्या सोशल मीडियाचं जग आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि याच मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करायचा, काय करायचा, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. पण मात्र काही जण मोबाईलचा अगदी चांगल्या पद्धतीचा वापर करत आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत. तर काही जण फक्त सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वेळ वाया घालत आहेत. एकमेकांचे रील्स पाहणं, व्हिडिओ पाहणं, याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालून अनेक लोकांना नको तशा कमेंट सुद्धा करत आहेत. अशा पद्धतीचे प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याच्यामुळे मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करायचा, काय करायचा, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. पण मात्र जर तुम्ही मोबाईलचा वापर अगदी चांगल्या पद्धतीनं केला तर तुम्ही त्याच्यामधून लाखो रुपये सुद्धा कमवू शकता. मग हे नेमकं कसं करायचं, काय करायचं, हेच मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता कसं आहे माहिती आहे का, अनेक जण हे नोकरीच्या शोधात असतात. अनेक जण हे कुठं ना कुठं काम मिळावं, काहीतरी हाताला हातभार लागावा म्हणून अनेक कामांच्या शोधात असतात. पण मात्र जे आपल्या जवळ आहे, जे आपण करू शकतो, या गोष्टीचा विचार अनेक जण करत नाहीत. पण मात्र असा जर विचार सगळ्यांनी केला तर नक्कीच याच्यामधून काहीतरी परिवर्तन घडू शकतं आणि प्रत्येकाच्या हाताला काम सुद्धा मिळू शकतं. आता सगळ्यात जर पहिल्या गोष्टीचा विचार केला तर प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट, काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी असते. पण मात्र तीच ॲक्टिव्हिटी त्या माणसाला कळाली पाहिजे, की इतरांपेक्षा आपल्यामध्ये नेमकं काय वेगळं आहे, आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करू शकतो. ही जाणीव ज्याला होती तोच नक्की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. अशाच पद्धतीचा प्लॅटफॉर्म सध्या सोशल मीडिया आहे. मग सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या तिन्ही माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला काही लय मोठं साहित्य घ्यायची गरज नाही, लाखो रुपयांची गुंतवणूक करायची गरज नाही. तुम्ही फक्त एक साधा हातामध्ये मोबाईल घेऊ शकता. त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अंगामध्ये असलेली, तुमच्यामध्ये असणारी जी कला आहे, टॅलेंट आहे, जी काही अक्कल आहे, ती दाखवली तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. आता आजकाल आपण पाहत आहोत की Instagramवर व्हिडिओ करून, कॉमेडी करून, काहीतरी व्हिडिओ बनवून अनेक जण रील स्टार झालेले आहेत. त्यांना चांगले चांगले प्रमोशन येत आहेत. अनेक दुकानांचे, हॉटेलचे, वेगवेगळे याचे ते प्रमोशन करत आहेत आणि त्यांना याच्या माध्यमातून हजारो रुपये मिळत आहेत. तर काही काही जणांना लाखो रुपये सुद्धा मिळत आहेत. पण मात्र त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागते. लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करावा लागत नाही. जर तुम्ही आत्ता सुरुवात केली तर लगेचच तुम्हाला पैसे येणार नाहीत. पण मात्र त्यासाठी तुम्हाला मेहनत 1-2 महिने तरी नक्कीच करावी लागेल. मग आता हा झाला Instagramचं. Facebookचं सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. Instagram आणि Facebook हे जॉइंट असतं. एखादा व्हिडिओ तुम्ही Instagramला टाकला की तोच Facebookवर सुद्धा जातो आणि Facebookवरून सुद्धा तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होतो. त्याच्यासाठी काही क्रायटेरिया आहे, फॉलोअर्स, मॉनिटायझेशन, हे मी तुम्हाला नक्कीच पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. जर हा आपला व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं चालला आणि लोकांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला की आम्हाला सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवण्याची इच्छा आहे, आम्ही सुद्धा हे सगळं करू शकतो. या सगळ्या गोष्टींवर आपण सविस्तर असं एकदम गावरान भाषेमध्ये सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर काही एपिसोड बनवणार आहोत. आता काही काही जण म्हणू शकतात की तुमचं चॅनल तर नवीनच आहे, तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर कमी दिसत आहेत. पण मात्र हे आपण नवीन चॅनल लोकांना केवळ मार्गदर्शन करण्यासाठी चालू केलेलं आहे. या अगोदर आपल्या YouTubeवर 4-5 चॅनल आहेत, ते अगदी चांगल्या पद्धतीनं चालत आहेत. Instagram असेल, Facebook असेल, YouTube असेल, या सगळ्या ह्याच्यावर आपले अगदी चांगल्या पद्धतीनं लाखोंनी फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही आमचं या ठिकाणी ऐकलं आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट केल्या तर नक्कीच त्याच्यावर आपण सविस्तर तुम्हाला सांगू
आणि कशा पद्धतीनं पैसे कमवायचे हे सुद्धा सांगू. पण मात्र याच मोबाईलचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. त्यासाठी आपण अशा पद्धतीचा माईक वापरू शकतो. या माईकच्या माध्यमातून आवाज चांगल्या पद्धतीचा येतो. मग मोबाईल कुठला वापरला पाहिजे, कॅमेरा कुठला वापरला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे. पण अट एकच आहे की हा व्हिडिओ चांगला चालला तर आणि तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्या तर. आता तुम्ही म्हणता की लोकांपेक्षा तुम्ही काय वेगळं सांगताय, जे लोक सांगताय तेच तुम्ही सांगताय. लोकांसारखं आपण सांगणार नाहीत. हे चॅनल चालू करून किती दिवस झाले पहा आणि या चॅनलचा प्रतिसाद तुम्ही पहा की चॅनल कशा पद्धतीनं ग्रो करते. उगाच बोलायचं म्हणून बोलायचं, रिकाम्या गप्पा हाणायच्या ते आपल्याला जमत नाही. नक्कीच तुम्ही जर आमचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला कळेल की सध्या कशा पद्धतीनं चॅनल चालवलं पाहिजे आणि लाखो रुपये कमवले पाहिजे. आता रिकामी बडबड न करता मी इथंच थांबतो. ह्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आला तर पुढचा व्हिडिओ बनवतो. तोपर्यंत पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि चांगली अशी कमेंट सुद्धा करा.